ऑलमोस्ट 1 महिना अधिक 10 दिवस. तर एवढ्या दिवसांपूर्वी आपण जो धडा सुरू केला होता, तो होता आपला बायोलॉजीचा धडा, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हा धडा आपण जो बघितला होता, त्याला जरा एकदा पुढे आपण नेऊया आणि त्यातल्या राहिलेल्या मुद्द्यांना एकदा डिस्कस करूया. आपण या धड्यामध्ये काही गोष्टी सुरुवातीपासून ज्या बघितल्या त्या काय काय होत्या आधी जरा बघू. हेरिडिटी आणि व्हेरिएशन हे दोनही शब्द आपल्याला माहिती आहेत, आपल्या परिचयाचे आहेत. तुम्ही बघितलं असेल एखाद्या पिक्चर मध्ये असेल किंवा एखाद्या वेब सिरीज मध्ये असेल, कुठल्या तरी सिरियल मध्ये जेनेटिक्स किंवा एखाद्या कशा तरी कुठल्या तरी ऍड मध्ये कशाबद्दल मध्ये तरी तुम्ही हे जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी असे काही काही शब्द तुम्ही जर ऐकले असतील तर त्या शब्दांचा आणि आपल्या जेनेटिक्सचा काहीतरी कुठेतरी मायन्यूट कनेक्शन असतं, कारण बायोलॉजी हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड असतं. बायोलॉजी या शब्दाचा अर्थ आहे स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंग्स मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्यांचा अभ्यास आपण बायोलॉजीमध्ये करतो. जसं मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो. ह्याच्या पुढचा धडा आहे बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपण बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी एकत्र आल्यावर काय होतं ह्याचा अभ्यास करणार आहे. त्याच्याबरोबर जेनेटिक्स ही एक अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपल्या जीन्सचा अभ्यास केला जातो आणि त्या जीन्सच्या अभ्यासातनं आपण एखादा नवीन क्लोन बनवू शकतो. ह्युमन क्लोन बनवण्याचा अभ्यास चाललाय. एका ऍनिमलचा क्लोन ऑलरेडी बनलाय आणि तो खूप मोठा रिसर्च आहे आपल्या सायन्स मधला, कारण की एका ऍनिमल सारखा हुबेहूब ऍनिमल आपण लॅबमध्ये बनवणं, त्याचा क्लोन बनवणं, त्याला खूप मोठं सायंटिफिक नॉलेज लागतं. खूप मोठा सक्सेसफुल प्रयोग त्याला मानला जातो जेनेटिक्स मधला. तर असा तो हेरिडिटीचा म्हणजे जेनेटिक्सचा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण मुळात हेरिडिटी या शब्दाचा अर्थ काय हे जरा आपण समजून घेतलं तर आपल्याला काही गोष्टी कळतील. जसं बघा, समजा तुम्ही जरा स्वतःला आरशात एकदा बघितलं नीट तर तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या काही गोष्टी तुमच्या आईसारख्या आहेत, काही गोष्टी बाबांसारख्या आहेत. काही लोकांना वाटतं मी आईसारखी पण दिसत नाही, बाबांसारखी पण दिसत नाही, पण माझे केस थोडे थोडे आजीसारखे आहेत किंवा माझं नाक आहे ना आत्यासारखं आहे. कोणी म्हणाल माझी उंची माझ्या काकासारखी आहे. म्हणजेच काय, आपले जे जवळचे ब्लड रिलेटिव्ह असतात, जे आपल्या फॅमिलीतले मेंबर्स असतात, ते कोणी असू शकतात, आत्या, काका, मामा, मावशी, आजी, आजोबा, म्हणजे आईचे आई बाबा किंवा बाबांचे आई बाबा किंवा आपले स्वतःचे आई बाबा. ह्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी आपल्याकडनं ह्या सगळ्यांच्या काही गोष्टी आपल्याकडे आलेल्या असतात, म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी त्यांच्यासारख्या असतात. त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. उदाहरणार्थ, माझं जर मी तुम्हाला सांगितलं तर माझ्या चेहऱ्याची ठेवण बघितली ना तर मिशी म्हणतो की नाही, मुलांची मिशी, म्हणजे नाकापर्यंत माझा चेहरा आईसारखा आहे आणि तिथून खालपासून बाबांसारखा आहे. सो परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ मॉम अँड डॉट. म्हणजे दिसताना माझ्यामध्ये थोडे आईचे कॅरेक्टर्स दिसतात, थोडे बाबांचे कॅरेक्टर्स दिसतात. बाकी माझ्या हाताची आणि पायाची बोटं सेम माझ्या बाबांसारखी आहे. माझं वागणं, बोलणं, बसणं, उठणं सगळ्यातली स्टाईल माझ्या बाबांसारखी आहे. स्वभाव माझा आजीसारखा आहे. म्हणजे काय, आपले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आपल्या ब्लड रिलेटिव्हलाच मॅच करणारे असतात. त्याला म्हणतात हेरिडिटी. बघा, ह्यालाच म्हणतात इनहेरिट करणं. आपल्या आधीच्या जनरेशन कडनं काही कॅरेक्टरिस्टिक आपण इनहेरिट करतो, त्याला आपण जेनेटिक्स म्हणतो. आपल्या जीन्स मध्ये त्या गोष्टी येतात. आता बघा ना, असा चेहऱ्याच्या आईचा असेल, बाबांचा असेल, कोणती असेल, काही म्हणजे मुलाच्या जोडीला असतात, जॉईंटेड आयब्रोजच्या किंवा त्यांच्या आई बाबांच्या अशा कुठून तरी ते आलेले असतात, बरोबर. ओठांची ठेवण, नाकाची ठेवण, केस असे असतात पुढे किंवा एकदम असे मागे, कानाचा आकार, जसे आपले आई बाबा आहेत ना तसंच आपल्याकडे हे सगळं आलेलं असतं, बरोबर. पण तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपल्या आई बाबांच्या काही कार्बन कॉपीज नाही आहोत. जशी आई दिसते तसेच आपणही दिसतो. म्हणजे लांबनं आपण असे कुठून तरी येत असलो रस्त्याने किंवा शाळेतनं घरी, लोक म्हणतात की तिच्या आईसारखी दिसते, नाही म्हणजे लांबून बघताना असा अंदाज येतो की हिच्या आईसारखी दिसते, पण ही आईची कार्बन कॉपी नाहीये, सेम टू सेम आईसारखी नाहीये, काहीतरी गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला म्हणतात व्हेरिएशन. हेरिडिटी तर आपल्याकडे आहेच, पण तरी पण आपण आपल्या आई बाबांचे कार्बन कॉपीज नाही आहोत, म्हणजेच आपल्यामध्ये व्हेरिएशन आहे. जसं पक्ष्यांमध्ये बघा ना, कावळ्याची पिल्लं मोठी झाली की त्याच कावळ्यासारखे दिसतात, म्हणजे सेम टू सेम आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये हेरिडिटी तर आहे पण त्यांच्यामध्ये व्हेरिएशन फार नाहीये. व्हेरिएशन आपल्यामध्ये.
खूप जास्त. कुत्र्याची पिल्लं पण बघा, म्हणजे त्यांच्या त्या 5-6 पिल्लांमध्ये पण रंग पण वेगळे असतात. कुठे काळा रंग शेपटीला असतो, कुठे डोळ्याला असतो, कुठे पूर्ण पिल्लूच काळं असतं. काही पिल्लामध्ये तर थोडासाही काळा रंग नसतो. सो असे अनेक बदल त्या त्या भावंडांमध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. पण तरी माणसांच्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्यासारख्या डेव्हलप्ड मॅमल्सच्या बाबतीमध्ये आपण सख्खे बहीण भाऊ आहोत हे लांबून बघूनही कोणीतरी सांगू शकतं. हा, त्यांच्याकडे बघून वाटतंच की ते सख्खे बहीण भाऊ आहेत. मुलगा मुलगी म्हणजे बहीण भाऊ असतील तरी सुद्धा लांबून असे अंदाज येतात की म्हणजे फीचर्स इतके सिमिलर दिसतात लांबनं की अंदाज येतो की हे एकाच फॅमिलीतले आहेत. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे येतं, जे आपल्या पूर्वजांकडनं आपल्याकडे आलं आहे ते आहे आपली हेरिडिटी आणि ही आपली ओळख आहे. पण हे आलं कसं आपल्याकडे, म्हणजे काय आहे जे आपल्याकडे आलं म्हणून आपल्याकडे हे कॅरेक्टरिस्टिक्स आले. तर आपल्याकडे आला आपला डीएनए. आपला डीएनए आपल्याकडे कुठून आला? आपल्या आईकडून आणि बाबांकडून. बरोबर की नाही? आता रिप्रोडक्शनचा पार्ट तुम्हाला येईल 10वीला बायोलॉजीमध्ये तुम्हाला रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोघांकडचे 50-50% एकत्र येऊन 100%चं बेबी बनतं. बरोबर. म्हणजे स्पर्म्स आणि एग्स हे एकत्र येतात आणि झायगॉट बनतो आणि त्या झायगॉट मधनं बेबी डेव्हलप होतो. म्हणजे 50% आईचे आणि 50% बाबांचे असे जीन्स एकत्र होतात. या धड्यामध्ये आपल्याला खाली क्रोमोझोम्स बद्दल दिलेलं आहे. आपल्या सगळ्या माणसांच्या शरीरामध्ये एकूण 23 जोड्या म्हणजे 46 क्रोमोझोम्स असतात. त्यातले अर्धे आपल्या आईकडनं येतात, अर्धे आपल्या बाबांकडनं येतात. म्हणजेच 50% आपले गुण आईचे, 50% आपले गुण बाबांचे. हे तर ऑलरेडी प्रूव्ड आहे. म्हणजेच त्या क्रोमोझोम्सच्या मध्ये असं काहीतरी गुपित आहे किंवा असं काहीतरी कोड वर्ड आहे जो आपल्याला आपण आहोत हे सिद्ध करतो. जसं ज्या लोकांचे केस एकदम कर्ली 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 असतात, एकदम मॅगी सारखे घट्ट विणलेले, त्यांच्यामध्ये तसे केस असण्याचे जीन्स त्यांच्या आईबाबांकडनं आलेले असतात. बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आईबाबांकडून त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये त्यांच्या डीएनए मध्ये जीन्स मधनं ही गोष्ट सांगितली की तुम्हाला अशाच पद्धतीचे केस बनवायचे आहेत. जेव्हा ते बेबी बनेल तेव्हा त्याला अशी इन्स्ट्रक्शन मिळेल की आपल्याला कर्ली कर्ली केसांची रचना होण्याकरता लागतील तसे प्रोटीन्स त्याच्यात टाकायचे आहेत. एक्झॅक्टली उलट सिल्की स्मूथ आईचे केस एकदम असे छान मऊ स्ट्रेट एकदम मऊ मुलायम असे असतील, तर तसेच बाळाचे केस असतील तर तशा पद्धतीचे जीन्स बाळाच्या शरीरामध्ये असतील आणि त्या पद्धतीने त्याचे प्रोटीन्स बनतील. तर हे सगळं जे बनतं हे आहे हा सगळा जीन्सचा खेळ. जीन्स म्हणजे त्या आपण त्या जीन्सच्या पॅन्टा घालतो त्यावाल्या जीन्स नाही येत, GENE जीन, जेनेटिक मधला जीन. या जीनचा अर्थ आहे एक विशिष्ट कोड. बरोबर. उदाहरणार्थ चला मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगते. आपण रस्त्यावर जातो आणि सिग्नल वरती लाल दिवा असतो. लाल दिव्याचा अर्थ आहे की यू हॅव टू स्टॉप. तर तो कोड वर्ड आहे. ज्या माणसाला शाळेमध्ये जाऊन अबकडही वाचता येत नाही, जरी तो माणूस ड्रायव्हर झाला तरी पण त्याला न वाचता समजेल की लाल आहे का मग मला गाडी थांबवायची. करेक्ट. अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक सेलमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होतं. रेप्लिकेशन म्हणजे डबल होणं. तर या डीएनएच्या रेप्लिकेशन मध्ये आपल्या शरीरामध्ये आता तुमच्या शरीरामध्ये जो डीएनए तुमच्या आईबाबांकडनं आले आणि तुमच्या आईबाबांच्या त्या सेल मधलं रेप्लिकेशन होऊन तुमच्या शरीरामध्ये आले. सेम टू सेम क्रोमोझोम्स, सेम टू सेम ऑर्डर आणि तरी पण थोडीशी व्हरायटी, कारण आईचे 50 बाबांचे 50 याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. म्हणून आपण आईबाबांपेक्षा वेगळे दिसतो, सेम दिसत नाही. आता ही हेरिडिटी आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला अनेक गोष्टी अनेक मुद्दे बघावे लागतील. बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेतलंय प्लॅन्टची हाईट. ह्याच्यावरती एक मस्त मेंडेलचा एक्सपेरिमेंट पण आहे जो मागच्या वेळेला आपण वरवर बघितला होता, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण हे क्रोमोझोम्स म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की डीएनए मधनं ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या शरीराकडे येते. तर डीएनए हा असा आहे, डीएनए आपण जर उघडला तर डीएनए असा लांबच्या लांब नाडी आहे समजा, डीएनएचा स्ट्रँड आहे आणि असे गुंडाळून ठेवले असेल तर त्याला आपण म्हणतो क्रोमोझोम्स. तर ह्या क्रोमोझोम्स मध्ये
सगळीची सगळी माहिती लपलेली आहे, कारण याच्यामध्ये आहे जीन्स. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ जीन्स. जर आपण ह्या क्रोमोझोमला कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर आपल्याला हे दिसेल की याच्यामध्ये छोटे छोटे जीन्स आहेत. आणि हे कधी दिसतं आपल्याला? सेल डिव्हिजनच्या वेळेला. उदाहरणार्थ कांद्याची जी टोकं असतात, म्हणजे कांद्याची मुळं असतात बघा, पांढरी पांढरी एकदम छोटी छोटी, त्या पांढऱ्या मुळांना तुम्ही कट केलं आणि त्याची स्लाइड बनवून जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितली तर तुम्हाला हे सेल डिव्हिजन दिसतं. सेल डिव्हिजन म्हणजे काय? एका सेलमधनं डिव्हिजन होऊन 2 सेल बनणं. ह्याचे खूप सारे युट्यूबवर व्हिडिओ पण आहेत. ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला समजेल किती मस्त दिसतं. ओनियन रूट्स सेल डिव्हिजन व्हिडिओ असे टाकलं तरी पण तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यामध्ये असे खूप सारे छोटे छोटे जीन्स लपलेले असतात त्या आपल्या क्रोमोझोम्स मध्ये, आणि ते रिलेट होताना आपोआप जनरेशन करतात. आता प्रत्येक क्रोमोझोम हा डीएनएचा बनलेला आहे आणि डंबेल शेप दिसतो असा. पण इथे मध्यभागी एक सेंट्रोमियर आहे, मध्यभागी एक त्याचा सेंटर आहे. ह्या सेंटरच्या पोझिशन वरून त्याचे 4 भाग पडतात. ते 4 भाग आहेत हे बघा. एक आहे, एक मिनिट हा, सगळ्यात पहिला आहे मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे मध्यभागी त्याचा सेंटर असलेला. मग आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक मध्ये सेंटर थोडासा दुसरीकडे, म्हणजे हा व्ही शेप असेल तर हा एल शेप आहे, हा एल शेप असेल तर हा जे शेप आहे. हा आहे अॅक्रोसेंटर. अॅक्रोसेंट्रिक म्हणजे थोडासा आणखीन खालच्या बाजूला. टिरोसेंट्रिक म्हणजे एकदम अंत्य, शेवट आहे त्याचा, डायरेक्ट टोकावरच त्याचा सेंटर आहे, पूर्णच्या पूर्ण क्रोमोझोम खाली आहे. अशा 4 वेगवेगळ्या आकाराचे आपले हे क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच काय, जनरली इन सोमॅटिक सेल्स, सोमॅटिक सेल्स म्हणजे आपले सगळे सेल्स एक्सेप्ट द सेक्स सेल्स. सेक्स सेल्स कोणते असतात? एग्स आणि स्पर्म्स, ज्याच्यामुळे मेल आहे का फिमेल आहे हे कळतं, ते आहेत आपले सेक्स क्रोमोझोम्स. बाकी सगळेच्या सगळे सोमॅटिक सेल्स. आणि त्या सगळ्या सेल्समध्ये chromosomes are in the pairs. If the pair consists of similar chromosomes by shape and organization, they are called as homologous chromosomes. If they are dissimilar, they are called as heterogeneous chromosomes. In case of organisms that reproduce sexually, one of the chromosomes is different from all other undispersed chromosomes or allosomes, or other chromosomes are called as autosomes. आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर मुलांनो, आपण आहोत सायन्स स्टुडंट्स. बाकी जगामध्ये कुठल्या गोष्टीचे काय अर्थ घेतात तो त्यांचा प्रश्न आहे. आपल्यासाठी सायन्स इज अ प्युअर नॉलेज, आणि सेक्स या शब्दाचा अर्थ आहे मेल ऑर फिमेल, आणि आपण ह्याचा अर्थ तोच घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये दुसरा तिसरा कुठलाही विचार करायचा नाहीये. आपल्याला हे समजायला हवं की हे येतं कुठून. मेल आणि फिमेल जनरेट होतात म्हणजे काय होतं हे ह्याच्यात समजेल तुम्हाला. एखादं बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा ते बाळ मुलगा होईल का मुलगी होईल हे कशावरून सिद्ध होतं? या सेक्स क्रोमोझोम्समुळे होतं. याचा अर्थ आहे की हे क्रोमोझोम्स विल डिटरमाइन वेदर यू आर अ बॉय ऑर अ गर्ल. ठीक आहे. आणि हे कोणामध्ये होतं? इन ऑर्गॅनिझम्स विच प्रोड्यूस सेक्शुअली, म्हणजे त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे आहेत. जसं आपण आताच बोललो, या शब्दाचा अर्थ मेल आणि फिमेलच आहे ना. जेव्हा मेल आणि फिमेल एकत्र येतील तेव्हा जे प्रोडक्शन होईल, रिप्रोडक्शन होईल, त्याला तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणता. आणि बाकी ठिकाणी जिकडे मेल आणि फिमेल वेगवेगळे नसतात तिकडे असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. त्याची उदाहरणं आपल्याकडे ऑलरेडी आहेत. बडिंग आहे, बरोबर, स्पोर्स आहेत. ह्याच्यामधनं जसं की बघा, एखाद्या झाडाच्या एखाद्या फांदीला तुम्ही उपटले आणि जमीन लावलं तरी पण नवीन झाड येतं. ते असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. म्हणजेच काय, एखाद्या झाडाचं पान काढलं, उदाहरणार्थ ब्रह्मकमळ असेल किंवा पानफुटी असेल, आणि ते पान तुम्ही जमिनीत लावलं तरी पण नवीन झाड येतं. याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट्स असण्याची काही गरज आहे का? काहीच नाहीये. आपोआप तेच प्लांट रिप्रोड्यूस होत चालले. पण जर तुम्ही फूल बघितलं, जसं की गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल, कुठलंही फूल ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आणि त्याच्यामध्ये बी बनेल, आणि ती जी बी असते म्हणजे सीड्स या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं नवीन झाड बनतं. दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आणि ॲनिमल्समध्ये त्या सगळ्या ॲनिमल्समध्ये जिकडे वेगवेगळे मेल आणि फिमेल आहेत तिकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं की नवीन प्रोजेनी जन्माला येते आणि त्यांच्यामध्ये दोघांकडचेही 50-50% क्रोमोझोम्स येतात. म्हणूनच आपल्या बॉडीमध्ये व्हेरिएशन आहे. ठीक आहे. आणि ज्या बाकी सगळ्या क्रोमोझोम्स मध्ये म्हणजे सेक्स क्रोमोझोम सोडून बाकी सगळ्या क्रोमोझोम्सना आपण ऑटोझोम्स म्हणतो. म्हणजे किती ऑटोझोम्स आहेत? 22, आणि सेक्स क्रोमोझोम इज 23rd नंबर.
आता आपला डीएनए कशाचा बनलेला आहे? इट इज डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, डीएनए. नावच आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबो या शब्दाचा अर्थ आहे रायबोस शुगर आणि न्यूक्लिक ऍसिड, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेसेस आहेत आणि त्याच्यामध्ये फॉस्फेट आहेत. आता वॅटसन आणि क्रिक हे दोघं जे सायंटिस्ट होते ना, त्यांनी ह्या डीएनएचा शोध लावला. ते ऍक्च्युली रिसर्च करत होते आणि डीएनएचं स्ट्रक्चर कसं असेल ह्याच्याबद्दल त्यांचा खूप विचार सुरू होता आणि त्यांना ते समजत नव्हतं की मांडायचं कसं. एक दिवस झोपल्यावरती त्यांच्या डोळ्यासमोर एक असं गोल गोल फिरणार अशी अरेंजमेंट आली स्वप्नात. तेव्हा डोळे खडकन उघडल्यानंतर ओ डीएनए असा असेल म्हणून त्यांनी जो मॉडेल मांडला त्याला म्हणतात डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आता हे काय इथं ऑलरेडी दिलेलं आहे बघा. एक स्ट्रँड वरून खाली जातोय आणि एक खालून वर जातोय. स्ट्रँड म्हणजे पट्टी. म्हणजेच काय आहे, हे आपल्या जेनेटिक मेकअपचं सगळ्यात इम्पॉर्टंट साधन आहे आपला डीएनए. बघा ना, एक खालच्या बाजूला एक वरच्या बाजूला अशा दोन वेगवेगळ्या पट्ट्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. ह्याला आता बघा, हा आपला सेल आहे. सेल म्हणजे पेशी. त्या पेशीच्या मध्यभागी आहे हे न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये आहेत हे क्रोमोझोम्स आणि हे क्रोमोझोम्स तुम्ही लांब करून बघितले की त्याच्यामुळे तुम्हाला असाच्या असा लांब डीएनएचा पार्ट दिसतो. हे आहेत ते दोघं आणि बघा त्यांचं मॉडेल, डीएनए मॉडेल. आपल्याला इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट पण सांगितलेली आहे. वी शुड नॉट मिस दॅट. बघा, chromosomes are mainly made up of DNA, and this acid was discovered by Swiss biochemist Friedrich Michel in 1869. 1869 म्हणजे कधीची गोष्ट आहे? खूप पूर्वीची गोष्ट आहे. आपला देश तेव्हा पारतंत्र्यात होता आणि आपल्या देशावर तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं. आपल्या देशामध्ये त्या काळात कुठलेही नवीन रिसर्चेस होऊ शकले नाही, कारण आपण दुसऱ्यांच्या ताबेदारीमध्ये होतो. ओके नाही? आपलं सगळं डोकं, सगळी एनर्जी, सगळे कष्ट हे भारताला स्वातंत्र्य कसं मिळेल ह्या भानगडीतच गेले होते. बरोबर. सो हा तो काळ आहे ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये हळूहळू ब्रिटिशांची सत्ता वाढत चालली होती. तर पण त्या काळामध्ये त्यांच्या इतर देशांमध्ये, इतर परदेशातल्या लोकांनी, तिथल्या रिसर्चर्सनी अनेक विषयांवरती रिसर्चेस केले आणि नवीन नवीन गोष्टींचे शोध लावले. तर तिथे स्विस म्हणजे स्वित्झर्लंड मधला हा जो कोणी बायोकेमिस्ट या शब्दाचा अर्थ आहे की तो बायोलॉजीचा अभ्यास करतो पण त्याला केमिस्ट्री पण आवडतं. दोघांचाही अभ्यास एकत्र करतो. त्याने ह्या डीएनए मधल्या ऍसिडचा शोध लावला होता. ऍसिड का? ऍसिड हा पार्ट केमिस्ट्रीमध्ये येतो, पण हे ऍसिड आपल्या सेलमध्ये आहे म्हणजे डीएनए मध्ये आहे, म्हणून ते बायोलॉजीमध्ये असलेलं ऍसिड आहे, म्हणून ते काय आहे? बायोकेमिकल आहे. ठीक आहे. आता व्हाईल स्टडिंग द डब्ल्यूबीसीस, त्याने ह्याचा शोध डब्ल्यूबीसीचा अभ्यास करताना लावला. इनिशियली दिस ऍसिड वॉज रिपोर्टेड टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ द सेल्स. सुरुवातीला असं वाटलं होतं की प्रत्येक पेशीच्या फक्त न्यूक्लियस मध्ये हे सेल असेल. However, it was later realized that it is present in other parts of the cell too. म्हणजे ते काही फक्त न्यूक्लियस मध्ये नाहीये, ते बऱ्याच ठिकाणी आहे. ते सायटोप्लाझम मध्ये सुद्धा असू शकतं. सो मॉलिक्युल्स ऑफ डीएनए आर प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम्स फ्रॉम व्हायरसेस टू बॅक्टेरिया टू ह्युमन बीइंग्स. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये डीएनए आहे. काही व्हायरसेसमध्ये फक्त आरएनए आहे, पण डीएनए आणि आरएनए हे जेनेटिक मेकअप कॅरी फॉरवर्ड करणारे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स असतात. And these molecules control the functioning, growth and division of the cell and are therefore called as master molecules. कोणाला मास्टर म्हणतो आपण? ज्याचा होल्ड असतो आणि ज्याच्या कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी असतात. आपल्या शाळेमध्ये मास्टर म्हणजे काय? आपले शिक्षक. आणि हेडमास्टर म्हणजे काय? प्रिन्सिपल सरांच्या हातामध्ये सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी, सगळे पालक, शाळेतली शिस्त आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या शाळेमध्ये होतात त्या सगळ्यांचा कंट्रोल असतो. बरोबर की नाही? त्यांच्या परमिशन शिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही आणि त्यांना आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तसंच आपल्या शरीरामधला, आपल्या प्रत्येक पेशीमधला जो मास्टर मॉलिक्युल आहे तो आहे डीएनए. डीएनएला सगळ्याची सगळी माहिती असते. आपल्या पेशीमध्ये कुठे काय व्हायला पाहिजे ह्या सगळ्याचं ज्ञान आपल्या डीएनए मध्ये आहे, म्हणून तो ठरवतो तसं आपल्या पेशीमध्ये होतं. The structure of the DNA molecule is the same in all organisms. सगळ्याच्या सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर हे सेम आहे आणि हे स्ट्रक्चरच वॅटसन आणि क्रिक यांनी दिलं होतं, जे आपण मगाशी बोललो, ज्याला आपण डबल हेलिकल स्ट्रक्चर असं म्हणतो.
आता जरा या डीएनएची आपण रचना बघूया कशी असते. इट इज व्हेरी सिम्पल, तो इट इज कॉम्प्लिकेटेड. बघा कशी असते. आता याच्यामध्ये आपण जसं म्हणालो की मध्यभागी एक शुगर आहे, इट इज हॅव्हिंग अ सेंट्रली प्लेस्ड शुगर, आणि त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियर हे नायट्रोजन बेसेस असतात, त्याला न्यूक्लिओटाइड्स म्हणतात. त्याचे पण 2 प्रकार आहेत, ऍडेनिन आणि गुआनिन. हे आहेत प्युरिन्स. सायटोसिन आणि थायमिन हे आहेत पायरिमिडिन्स. थांबा, आता तुम्हाला जरा मी खाली त्याला व्यवस्थित उलगडून दाखवते की याच्यामध्ये काय आहे. खाली त्याचं छान मोठं चित्र आहे. हे छान चित्र आहे, ह्याच्यामध्ये सगळंच कळतं. स्लाइडली लेट्स गो डाऊन. स्ट्रँड आहे. स्ट्रँड म्हणजे पट्टा. ह्याच्यामध्ये जर आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये झूम इन केलं तर आपल्याला काय दिसेल की ही जी रचना आहे ही अशी आहे. हे जे आपल्याला निळ्या निळ्या रंगाचे पंच कोणी दिसतात ना, ह्या आहेत पेंटोज शुगर. बरोबर, पेंटोज शुगर हा बेस आहे. पेंटोज शुगर म्हणजे साखर. पेंटोज म्हणजे 5 कार्बन असलेल्या या शुगर ह्या सेंट्रल म्हणजे त्याचा तो बॅकबोन आहे, त्याच्या आजूबाजूला सगळं चिटकलेलं आहे. सो रायबो न्यूक्लिक ऍसिड मध्ये रायबोज जे आहे ना, ही रायबोज शुगर आहे. ठीक आहे, पेंटोज शुगर म्हणजे रायबोज शुगर. आता ही शुगर दिसली हिरवी हिरवी हिरवी. तिच्या उजव्या बाजूला हे जे हेक्झागॉन आहेत ना, म्हणजे षटकोन काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1 आहे, काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1 आहे. रंग असेल हिरवा किंवा ऑरेंज किंवा पिवळा, कुठलाही. हेच 4 रंग आहेत बघा. इकडे पण हिरवा, ऑरेंज, हिरवा, पिवळा, ऑरेंज आणि लाईट हिरवा, हेच रंग इकडे आहेत. ह्या 4च नायट्रोजन बेसेस, एकतर ह्यातले 2 सिंगलवाले जे आहेत ते प्युरिन्स आणि हे पायरिमिडिन्स डबलवाले. अशा पद्धतीने यांची रचना आतमध्ये एकमेकांशी जोडलेली असते. पण आता एक डीएनएचा स्टँड आपण जर बघितलं तर तो कशाचा बनलेला असतो. थांबा जरा आपण चित्र काढू, क्लिअर समजते. माझा आवाज येतो ना तुम्हाला? येस. हा, माझा आवाज येतो ना तुम्हाला? डोके तरी हलवा, आवाज येतोय का नाही? थम्स अप करा किंवा डोके हलवा म्हणजे मला समजेल. येस, ओके. एका शाळेत तरी माझा आवाज येतोय, बाकीच्यांचं काय? ओके ओके, ऑल राईट, ठीक आहे. हे मी ओके. हा, म्हणजे मी विचारलं, कधी कधी नेटवर्क इश्यू असतो ना, तर आवाज येत नाही आणि मी इकडे बोलत असते, असं नको व्हायला, म्हणून मी कन्फर्म केलं की माझा आवाज येतोय ना बाबांनो, नाहीतर मला नेटवर्क परत चेक करायला. हा, अशी एक रेषा ही आहे आपली शुगर. हे आहे आपला नायट्रोजन बेस आणि हा आहे फॉस्फेट ग्रुप. हा पिवळ्या रंगाचा जो बलून आहे हा आहे फॉस्फेट ग्रुप. हा आहे नायट्रोजन बेस, त्याला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतो. म्हणजे एक युनिट एवढं आहे, फॉस्फेट, शुगर आणि न्यूक्लिओटाइड. हे दुसरं युनिट आहे इकडचं, असं खालच्या बलून पर्यंत. हे परत असं आणि हे इथून खाली असं. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली का? हे सगळे बलून वरच्या दिशेने चाललेत आणि हे सगळे इथे खालच्या दिशेने येत आहेत. आपण मग अशी जर बघितलं तर डबल हेलिकल स्ट्रँड मधला एक वरच्या दिशेला आणि हा खालच्या दिशेला. कळलं कसं होतं ते? म्हणजे खाली जाणाऱ्याचा जो प्रवास आहे त्यांचं बघा ना, हे पेंटोजचं हे डोकं आहे, डोकं हे वर आहे, हे इकडे खालच्या बाजूला आहे. म्हणजे रचना एक्झॅक्टली वरून खाली खालून वर अशी होते. बरोबर, म्हणजे एक पट्टा वर चाललाय, दुसरा पट्टा खाली आलाय आणि हे एकमेकांशी जोडलेले आहेत. कसे जोडले बघा पुढची
ह्या दोन, आता इथे हा एक नायट्रोजन ह्या पट्ट्याचा, इकडे ह्या पट्ट्याचा दुसरा नायट्रोजन, ह्या दोघांच्या मध्ये बघा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असे वीक वॅन डर वॉल्स फोर्सेस हायड्रोजनचे बॉन्ड बनलेले असतात. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या वीक बॉन्ड्समुळे हे दोनही पट्टे एकमेकांना बांधून ठेवतात. एक वर चाललंय, एक खाली चाललंय, पण त्यांच्यामध्ये केमिस्ट्री आहे. जरी हे बायोलॉजी असेल तरी पण यांनी एकमेकांना वीक हायड्रोजन बॉन्डने पकडून ठेवले. म्हणजे हा पट्टा वर चाललाय, हा पट्टा खाली आहे, तरी ते एकमेकांना जोडलेले. ठीक आहे. आणि लांबून बघितलं की हे असं दिसतं बघा, एकमेकांमध्ये आणि ग्वानिन हा फक्त सायटोसिन बरोबरच बॉन्ड बनवतो. आता हे काय असतं, हे असंच हट्टी मुलांसारखं. हा माझा मित्र आहे, मी याच्याच बाजूला बसणार आहे. ऍडेनिनचा मित्र आहे थायमिन, तो त्याच्याच बरोबर बॉन्ड बनवतो. आणि ग्वानिनचा मित्र सायटोसिन, तर ATGC किंवा GTA आणि CG असंच बॉन्ड होणार आहे त्यांचा, बरोबर. आणि हे आयटून पायटून वर खाली कसे इकडे तिकडे जे ज्या पॅटर्न मध्ये असतात त्या पॅटर्न मध्ये आपले जीन्स बनतात. आणि ह्याच जीन्स मध्ये आपले कॅरेक्टरिस्टिक्स, जसं आपल्या डोळ्यांचा रंग, आपल्या केसांचा रंग, आपल्या अंगाचा रंग, आपल्या भुवळांचा रंग, आपली उंची, आपली बोट, आपली नख, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा कोडवर्ड आहे हा. मी कशी बनेन किंवा तुम्ही कसे आहात ह्या सगळ्याचा कोडवर्ड त्या DNA मध्ये लपलेला आहे. आता सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी, interesting part, let us understand this too. In 1990, the Human Genome Project was together undertaken by all geneticians in the world. In 2000, scientists of the project and Celera Genomics Corporation, a private industry in USA, collectively announced the discovery of the complete DNA sequence of the human genome. ही जी कंपनी आहे USA म्हणजे अमेरिकेतली ही जी कंपनी आहे, हिने 2000 म्हणजे 26 वर्षापूर्वी 26 वर्षापूर्वी जवळपास असं सांगितलं की आम्हाला सगळ्या माणसाच्या मधला जेनेटिक मेकअप काय आहे तो समजलाय, आम्ही शोधून काढलाय. हा DNAचा सिक्वेन्स आता आमच्याकडे आहे. Depending upon the findings of this project, scientists confirmed that the number of genes in the human genome is about 20,000 to 30,000. Later, scientists discovered the genomic sequence of many microorganisms. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जवळपास 30,000 20,000 ते 30,000 एवढे जिनोम आहेत. जिनोम म्हणजे त्यांचा पॅटर्न आहे. ठीक आहे. आता आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोब्स आपण त्यांनी शोधून काढलं आणि त्यांचा पण जेनेटिक मेकअप चेक करून बघितला. ड्यू टू रिसर्च इन जेनोमिक्स, डिसीज कॉझिंग जीन्स कॅन बी आयडेंटिफाईड. आता आपल्याला समजलं की आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते जीन्स असतात. काही जीन्समुळे काही आजार होतात, मग ते आजार रोखण्याकरता आपल्याला आता जीन्स कळले असतील तर आपण ते रिपेअर करू शकतो की नाही. अँड इफ डिसीज कॉझिंग जीन्स आर आयडेंटिफाईड, जेनेटिक डिसीजेस कॅन बी डायग्नोस्ड अँड प्रॉपरली ट्रीटेड. आता हे काय आहे हे आपल्याला पुढे जेव्हा आपण जेनेटिक डिझॉर्डर्स कडे जाऊ की नाही पुढच्या लेक्चरला, तेव्हा कन्फर्म समजेल की हे प्रॉब्लेम्स काय असतात. आता पुढचं बघा, RNA. आता आपण DNA बद्दल बोललो. DNA इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अवर सेल. आपल्या शरीरातला, आपल्या सेल मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट DNA. तो न्यूक्लियस मध्ये, अँड न्यूक्लियस इज द बॉस. पण DNA एकटाच काहीही करू शकत नाही. त्याची मदत करण्याकरता आपल्या सेल्स मध्ये असतो RNA. आणि RNA असतात 3 प्रकारचे. RNAचे 3 प्रकार आहेत. rRNA, tRNA आणि तिसरा आहे mRNA. mRNA, rRNA, tRNA. चला, त्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. समजा मी हॉटेलमध्ये गेले, मला काही फार भूक नाही. आता समजा आता यावेळेला मी हॉटेलमध्ये गेले, आता काय जेवण झालंय, आपला डबा खाल्लाय, आता काय भूक लागणार आहे. पण थोडं जरा रिफ्रेशिंग काहीतरी चांगलं वाटावं म्हणून मी काय केलं, मी ऑर्डर केली. तर खूप गरम होते, तर मी ऑर्डर केली एक मस्तपैकी लस्सी द्या. चला, लस्सीची ऑर्डर मी केली. आता बघा, आपण हॉटेलमध्ये बसलो इकडे, हा इथे मी आहे, हे हॉटेल आहे. आता मी इथे बसले, तर एक काका येतात, तुम्हाला माहितीये ना, ते काका येतात, पेन घेतात, पेन वही असते त्यांच्याकडे, किंवा कधी कधी मोबाईल असतं किंवा काही त्यांचं एक मशीन असतं, त्याच्यामध्ये ते आपल्याला ऑर्डर विचारतात. मी त्यांना ऑर्डर दिली लस्सी, माझी ऑर्डर आहे लस्सीची. ही ऑर्डर त्यांनी घेतली आणि हे कुठे गेले, आता किचन मध्ये गेले. किचन हे एक खूप मोठं डिपार्टमेंट असतं हॉटेलमधलं, बरोबर. तिकडे गेले, त्यांनी
टी-आर-एन-ए म्हणजे काय, ट्रान्सफर आर-एन-ए. हे कोण होते? मेसेंजर आर-एन-ए होते. मेसेंजर आर-एन-एचं काम काय? मेसेज घेणं आणि मेसेज देणं. टी-आर-एन-ए कडे गेले आणि लस्सी बनवायची आहे ही ऑर्डर त्यांना दिली. टी-आर-एन-एचं काम काय? सामान जमा करणं. पाणी घ्या, दही घ्या, साखर घ्या, मिक्सर ठेवा तयार, सगळं तयार करून ठेवायचं. ह्याचं काम आहे टी-आर-एन. मग येतात खरे खरे शेफ. शेफ म्हणजे कोण? जे बरोबर, ते असतात आर-आर-एन-ए, रायबोसोमल आर-एन-ए. इथे असतात ते आर-आर-एन-ए, जे खरं खरं सिंथेसिस काम करतात ते असं आहे. ते सगळं आणि मग ती प्रोटीन किंवा ते जे काही आपण दिलेली ऑर्डर आहे ती तयार, ही इथपर्यंतचीच प्रोसेस लक्षात घ्यायची आपल्याला. आता हे आपल्या सेलमध्ये आपण टाकून पाहिलं कसं होईल? आपल्या न्यूक्लियसकडे, आपल्या न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसकडे हा एमआरएनए जातो आणि कोड काय हा विचारतो. समजा माझ्या डीएनए मध्ये असतात ए, आता हे हा एमआरएनए इकडे येणार. एमआरएनए लाल रंगाने दाखवतो. एमआरएनए इकडे येतो आणि एमआरएनए बघतो ए का, मग ए ला यू, कारण की आरएनए मध्ये थायमिन असतं, त्याच्यामध्ये यू असतं. टी आहे का, काय म्हणजे यू ए यू. ही ऑर्डर घेऊन तो आता कोणाकडे गेला? सायटोप्लाझम मध्ये गेला, टीआरएनए कडे. टीआरएनए काय करतो? सायटोप्लाझम मध्ये खूप सारे आपले न्यूक्लिक ऍसिड्स पडलेले असतात तिकडे, त्यांना जमा करतो आणि आर तयार झाले की त्याला सिंथेसाइज करणं आणि त्याच्यापासून जे प्रोटीन बनवायचं ते प्रोटीन तयार करा. ज्या हा मागच्या वेळेला आपण बरोबर बघितला होता, पण ऍक्च्युली डिटेलमध्ये बघितला होता. वरवर मी तुम्हाला आता सांगते. या मेंडलने त्याच्या ह्या प्रयोगामध्ये खूप भन्नाट आणि एकदम इंटरेस्टिंग एक गोष्ट केली होती. थांबा, मी 2 सेकंड जरा शेअरिंग बंद करते, कारण मला तुम्हाला काही फोटो दाखवायचे. ठीक आहे, मग तुम्हाला त्यातनं मला सांगता येईल की मला काय सांगायचंय. जस्ट 1 मिनिट. हा, काही फोटो आहे तिकडे, त्या फोटोमध्ये खरा खरा प्रयोग आहे. सो आणि तो झालाय, ऑटोमॅटिक झालेला आहे. सो मला त्या प्रयोगामधनं तुम्हाला ती मज्जा दाखवायची आहे. जस्ट 1 मिनिट. तर तुम्हाला ह्या मेंडलच्या प्रयोगाबद्दल काही माहिती आहे का, ते तुम्ही जरा मला सांगा आधी. मेंडलच्या प्रयोगाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? अरे, एवढी शांतता. मुलांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय ना? मेंडेलचा प्रयोग काय आहे याच्याबद्दल हो ना, मग सांगा ना, काय माहिती आहे? काय एवढा वेळ झाला मी एकटीच बोलतेय? सांगा सांगा, काय लक्षात आहे? काय झालं? काही कोणाला माहित नाही की काय? तुमच्या उत्तराची वाट बघतेय मी.
कमाल करताय. मेंडेल कोण होता हे माहितीये का तुम्हाला? चला, हा प्रयोग काय होता याच्याबद्दल काहीतरी अंदाज आहे का तुम्हाला? अरे, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काहीच माहित नाही, किंवा मी प्रश्न विचारते ते असं वाटतं की अरे हे कशाला आता तुम्ही विचारताय, असं आहे का? जाऊ द्या, ते फोटो मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती पाठवते. ते खरे खरे आमच्या गार्डन मधले फोटो होते. आता ते मला सापडत नाहीयेत, काय माहिती कुठेतरी ते गेले असतील. असं होतं खूपदा, म्हणजे एवढ्या फोटोजच्या त्या भडीमारामध्ये कधी कधी ते फोटो गायब होतात कुठेतरी. एक लास्ट ट्राय बघतेय मी. ह्याच्यामध्ये कसं होतं, आमच्या गार्डन मध्ये मज्जा अशी झाली होती, माझ्या इकडे जास्वंदाची फुलं होती मोठी मोठी, आणि त्याच्या बाजूला गोकर्णाचा एक वेल होता. दीपिका मैम, त्या गोकर्णाच्या वेळी. दीपिका मैम, हाँ जी, हाँ बोलिए. स्क्रीन शेयर किया है क्या आपने? नहीं नहीं, मैं एक्चुअली स्क्रीन शेयर करने वाली थी, मैं उनको एक फोटो दिखाने वाली थी, तब तक मैं उनको क्वेश्चन पूछ रही थी. ठीक है. हाँ जी. तर झालं असं होतं की तो फोटो सध्या तर नाही सापडत आहे, पण मी नंतर ग्रुपवर पाठवते, आपण आपलं बुकच बघूया. हा, तर सांगायचा मुद्दा असा होता की त्या फोटो काय त्या फुलांमध्ये गोकर्णाच्या त्या वेलींमुळे जी पांढऱ्या गुलाबी रंगाची जी फुलं होती की नाही, ह्याची जास्वंदाची, त्या जास्वंदाच्या फुलांचा रंग बदलून गेला आणि तो झाला डार्क डार्क पिंकचा लाईट पिंक, आणि एक फूल तर अर्ध गुलाबी आणि अर्ध पांढरं असं झालं होतं. सो त्याच्यामध्ये खरा खरा हा प्रयोग झाला होता, जो की आपल्याला आता दिसतोय ना इथे ह्या मेंडेलच्या प्रयोगातला, तसाच तो प्रयोग होता. आणि त्याच्यामध्ये तर खरं खरं आपल्याच घरातल्या फुलांचा रंग बदललेला पाहिला होता. आणि मग मी विचारलं की हे असं का झालं, म्हणजे माझे जे काही ओळखीचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचा विषय बायोलॉजी आहे, त्यांना ते पाठवलं आणि त्यांना विचारलं असं का झालं, असं क्रॉस हायब्रिडायझेशन होऊ शकतं का? म्हणजे झाडं ऍब्सोल्युटली वेगळी आहेत ना, एक झाड आहे जास्वंदाचं आणि एक आहे गोकर्णाचं, असं कसं होऊ शकतं? तेव्हा त्याने सांगितलं की त्याचं बायोलॉजिकल शोधून काढलं पाहिजे, आणि मग त्याने जरा वेळ घेतला आणि 8 दिवसांनी सांगितलं की हे झालंय, ह्याचा अर्थ आहे की ते असं होऊ शकतं, म्हणजे ह्या दोन झाडांमध्ये पण क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. आणि हा चला, मी तुम्हाला तो फोटो पाठवते, आता आलाय तो माझ्याकडे, जस्ट 1 सेकंड. एकच मिनिट हा. थांबा, हा लगेच दिसेल तुम्हाला. आता माझा हे दिसतंय का? माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? एकच मिनिट. हा बघा, हा फोटो, हा माझ्या गार्डन मधल्या फुलांचा फोटो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्वंदाची फुलं दिसतात का, ही सगळी गुलाबी, मस्त डार्क गुलाबी फुलं होती. ह्या एका फुलाचा रंग थोडासा हलका गुलाबी झाला होता, आणि या फुलामध्ये अर्ध्या पाकळ्या पांढऱ्या आणि अर्ध्या गुलाबी अशा दिसतात. आता त्याच्यामध्ये सर्कल केलंय, डिझाईन केलंय, ते जाऊ द्या, पण फुलाचा रंग तुम्ही बघा, हाच महत्वाचा भाग होता, जो की खरा खरा आणि अनपेक्षित प्रयोग होता. मेंडलने पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्याने शोधून काढलं की असं का होतं. बघा, सिंपल गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला अनेक झाडं असतात, अनेक फुलं असतात, त्या फुलांच्या पानांच्या निरीक्षणामधनं आपल्याला जे कळतं त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन किंवा जेनेटिक्स. बघा, तर ह्याने काय केलं, दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या मटारच्या दाण्यांच्या, म्हणजे मटारच्या शेंगा, मटार खातो ना सध्या आपण, मटाराचा सीझन सुरू आहे, कुठेही जा तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये मटारच दिसतो. बटाटा मटार, नाहीतर पनीर, पालक पनीर किंवा पनीर मटर, ह्या सगळ्यामध्ये मटार मटार मटार, सध्या मटार भरपूर असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आपण हे हिरवे मटार आजूबाजूला मार्केटमध्ये बघतोय. पण ह्याच्या दोन प्रजाती आहेत, एक आहे पिवळा आणि दुसरा आहे हिरवा. जो पिवळा आहे तो आहे डॉमिनेटिंग, आणि आपण जो खातो आहे तो आहे रेसेसिव्ह, तोच प्रजाती आहेत. आता ह्या दोनही जी झाडं आहेत, म्हणजे त्याच्या ज्या वेली आहेत, त्याचं निरीक्षण केलं त्याने, आणि त्याने किती किती गोष्टी बघितल्या बघा. शेप ऑफ द सीड, म्हणजे त्या बियांचा आकार गोल आहे का रिंकल्ड, म्हणजे असा वाकडा तिकडा ओबडधोबड, त्यांचा रंग पिवळा आहे का हिरवा आहे, फुलांचा रंग पर्पल आहे का पांढरा आहे, त्या पॉड म्हणजे शेंगा ह्या अशा इन्फ्लेटेड आहेत का कॉन्स्ट्रिक्टेड आहेत. इन्फ्लेटेड म्हणजे फुगलेल्या,
आणि कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे चपट्या, अशा चपट्या पण असतात बघा खूप साऱ्या, त्याच्यामध्ये गोड गोड बिया असतात. कलर ऑफ पॉड, हिरव्या रंगाचे आहेत का पिवळ्या रंगाचे आहेत. पोझिशन ऑफ फ्लॉवर, जर ही वेल असेल तर त्याच्या अशा 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 ऍक्सिस वरती फुलांची जागा आहे का एकदम वरती टोकावरती, टर्मिनल, ह्याला टर्मिनल पोझिशन म्हणतात. टर्मिनल्स म्हणजे शेवटचा पॉइंट. मग अशा पद्धतीने ही फुलं कुठे आहेत, कोपऱ्या कोपऱ्यात आहेत का वरती एकदम टोकावर आहे. आणि हाईट ऑफ द प्लांट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. झाड उंच आहे का झाड खुजा आहे म्हणजे बुटका आहे. मग त्याने काय केलं, ह्या दोन लक्षणांचा म्हणजे ह्या दोन कॅरेक्टरिस्टिकचा विचार केला आणि त्याच्यावरती त्याने केलं स्वतःच हायब्रिडायझेशन. स्वतःचं म्हणजे स्वतःच्या प्रयोगामध्ये. त्याला म्हणतात मोनोहायब्रिड क्रॉस. त्याने काय केलं, एक 100% उंच आणि एक 100% बुटकं अशा वेलीच्या बिया घेतल्या आणि त्यांना एकमेकांबरोबर हायब्रिड केलं. म्हणजे काय केलं, त्यांचा संकर केला, परस्परांशी त्यांचं काय बरं म्हणतात मेटिंग करवलं. आणि त्याच्यामुळे ही जी प्रजाती फर्स्ट जनरेशन मिळाली ती होती 100% उंच. का बरं, कॅपिटल टी इंडिकेट्स टॉल प्लांट. ह्याच्यामध्ये बघा ना, कॅपिटल इज फॉर टॉल, स्मॉल टी इज फॉर ड्वार्फ. ह्याच्यामधला हा जीन घ्या किंवा हा जीन घ्या, कॅपिटलच आहे. ह्याच्यामधला पण हा घ्या किंवा हा घ्या, स्मॉलच आहे. पण जे काही बेबी मध्ये आलंय त्याच्यामध्ये 50% उंच 50% बुटकेपणाचे जीन्स आले. तरी सुद्धा 50% उंच जीन आल्यामुळे हे बाळ 100% उंच होणार आहे. पण त्याच्यामध्ये अजूनही 50% रिसेसिव्ह जीन्स आहेत. आता ह्या टीला जेव्हा आपण सेल्फिंग करतो म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये त्याला पुन्हा ही टीटी इंटू टीटी असं जेव्हा आपण पुन्हा त्याचा क्रॉस करतो तेव्हा काय होतं, हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी मिळून हे, हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी मिळून हे, हा कॅपिटल टी हा स्मॉल टी मिळून हे, आणि हा स्मॉल टी आणि हा स्मॉल टी मिळून हे, असे एकूण 4 वेगवेगळे बेबीज आपल्याला मिळतात. आता त्याचा अर्थ काय आहे, कॅपिटल टी म्हणजे 100% टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे 100% टॉल दिसायला, पण 50% त्यांच्यामध्ये कोणाची लक्षणं आहेत, बुटकेपणाची. पुन्हा हा कॅपिटल आहे हा स्मॉल आहे, हा दिसायला 100% टॉल असणार आहे पण त्याच्यामध्ये खरंच 50% रिसेसिव्ह जीन्स आहेत. आणि हा सगळ्यात शेवटचा 100% बुटका, कारण की त्याच्याकडे दोघांकडचे पण तेच जीन्स आलेत. आता ह्याच्यामध्ये कोणाची उंची किती जास्त, कोणाची उंची किती कमी, कोणाचा रंग कसा, ह्या गोष्टींवरून कोणाला नावं ठेवायची म्हणून ही गोष्ट नाहीये. हे जेनेटिक आहे ना. बघा, तुमचा रंग कसा, तुमची उंची कशी, ह्यात तुमचा काय संबंध आहे, तुमच्या हातात नाहीच आहेत त्या गोष्टी. म्हणून जे आपलं आहे ते आपलं मस्त आहे. कोणी आपल्याला काही म्हटलं तरी म्हटलं. एखादा माणूस खूप उंच सुद्धा म्हणतो, काय उंच आहे तो काड्या आहे, तो काड्या, तो काय काडी असतो का, नाही. असं एखाद्याची उंची जरा कमी असेल तर तो बुटका आहे, तर बुटका आहे तर ठीक आहे ना, त्याची उंची कमी आहे याचा अर्थ बुटका आहे, दुसरं काय म्हणण्यासारखं आहे. तेव्हा कोणी काही कोणाला असं वाईट वाटेल असं बोलू नये आणि कोणी स्वतः वाईट वाटूनही घेऊ नये. आपण जसे होत आपली काही चूक आहे, देवाने आपल्याला असंच बनवलंय. सांगायचा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये आहेत, ज्या वनस्पतींमध्ये, ज्या प्राण्यांमध्ये आहेत, या आपण टाकलेल्या नाही आहेत, या आपल्याकडे आलेल्या आहेत, कारण की ते जीन्स आपल्याकडे आहेत तसे. ठीक आहे. आता हे झालं याच्या आताच्या प्रयोगाबद्दल. असाच त्याने डायहायब्रिड पण एक प्रयोग केला. डायहायब्रिडचा अर्थ आहे 2 आणखीन वेगवेगळ्या गोष्टी त्याने ऍड केल्या. पण तो प्रयोग काय आहे तो आपण नेक्स्ट टाइम बघूया, आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचे जेनेटिक डिसऑर्डर्स, आणि मग हा धडा आपला पुढच्या वेळेला संपेल. पण हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हा बघा, पूर्ण धड्याचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हा आपल्या शरीरामध्ये असलेल्या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. बघा, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, यात 22 पर्यंत सगळ्या आहेत त्या आहेत ऑटोझोम्स. XX असेल तर ते असेल गर्ल, XY असेल तर तो असेल बॉय. बघा, Y ची साईज छोटी आहे आणि X ची साईज मोठी आहे. सो असं आपलं जेनेटिक मेकअप ह्या क्रोमोझोम्समुळे बनतं. सो वी शुड नो व्हॉट दे आर. हे सगळे आहेत ऑटोझोम्स अँड दीज 2 आर 6 क्रोमोझोम्स. हे जे आपण सुरुवातीला बोललो होतो तेच आहे. सो हे डिसऑर्डर्स आणि आपला डायहायब्रिडचा जो काही प्रयोग आहे तो आपण बघूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच.
थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय. थोड्या वेळाकरता कॅमेरा ऑन करून बघते. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. बाय मॅडम. मॅडम बाय मुलांनो. बाय.